नमस्कार, मास्टर रेसिपीजच्या या विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत। आजचा विशेष भाग म्हणजे मेरा किचन हम सबका है आणि या विशेष भागामध्ये आपण अशा मंडळींचे प्रॉडक्ट्स इथे आणतो की जी स्टार्टअप या संकल्पनेत बसतात, नवीन काहीतरी व्यवसाय ज्यांनी सुरू केला आहे आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, त्यांचं प्रॉडक्ट लोकांपर्यंत जावे यासाठी हा प्रयत्न असतो। आणि आजचं जे प्रॉडक्ट आहे ते अतिशय उत्तम आहे आणि हे प्रॉडक्ट आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे। बरेच लोक, बरीच मंडळी आजकाल त्याला मागवतात आणि हे प्रॉडक्ट जे आहे ते लाकडी घाणीचं तेल, माऊली लाकडी घाणीचं तेल असं हे तेल आहे। शुद्ध आणि सात्विक। यामध्ये तिळाचं तेल, त्याच्यानंतर सूर्यफुलाचं तेल, त्याच्यानंतर शेंगदाण्याचं तेल, त्यानंतर जवसाचं तेल, त्याच्यानंतर खोबऱ्याचं तेल, असे वेगवेगळी तेलं उपलब्ध आहेत। सगळ्या ई-कॉमर्स साईट्सवर याची अवेलेबिलिटी आहे, त्याच्यामुळे तुम्ही कधीही मागवू शकता। मी माझ्या स्वयंपाकामध्ये हेच तेल वापरतो आणि आज याच तेलाचा वापर करून शेंगदाण्याचं तेल मी आज यांचं वापरतो आहे। एक छान पदार्थ आपल्याला करायचा आहे, तोंडी लावण्याचा। खूप सोपा प्रकार आहे। कांदा सोलून घ्यायचा आणि त्यानंतर कांदा आपल्याला चिरायचा आहे। हे कांदे असे चिरल्यानंतर मोकळे करून घ्यायचे। यातले तुम्ही पाहिले असाल की काही कांदे हे असे गोल ठेवले आहेत आणि म्हणजे काही कांदे जे आहेत ते असे केले आहेत। हे बघाल तुम्ही की अशा पद्धतीने हे कांदे तयार झाल्यानंतर लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर, चाट मसाला, तिखट आणि हे सगळं घातल्यानंतर ह्याला एकत्र करायचं। आता यामध्ये मी लिंबाचा रस वापरला आहे, पण लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही व्हिनेगारसुद्धा वापरू शकता। कसं असतं की लिंबाचा रस आणा, लिंबू आणा, रस काढा, कित्येक वेळा कंटाळवाणं होतं, पण त्याला चव वेगळी असते आणि ह्याची चव वेगळी असते। आणि यामध्ये आपल्याला कच्चं शेंगदाण्याचं माऊली घाणीचं तेल घालायचं। साधारण 1-2 मोठे चमचे कच्चं तेल। याचा एक अरोमा ना खूपच वेगळा येतो। यामध्ये थोडीशी कोथिंबीर परत घालू आपण। याला सर्व करू आपण। तर हा सॅलडचा प्रकार तसाच इतका टेम्पटिंग असतो की बाकी काही भाज्या किंवा जेवण यायच्या आधीच आपण याला फस्त करायला सुरुवात करतो। तुम्ही पनीर टिक्का वगैरे करता त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता, भाज्यांबरोबर खाऊ शकता, पोळीबरोबर खाऊ शकता। अप्रतिम असा लागतो आणि त्याचा मेन मी हे पाहिलं की त्याचा स्वाद कशात लपलेला आहे, तो आहे माऊली घाणीच्या कच्च्या शेंगदाण्याच्या तेलामध्ये। तर तुम्ही हे नक्की करा। माऊली घाणीचं जे तेल आहे तर ते दोन्ही प्रकारच्या घाण्या आहेत, म्हणजे कोल्ड प्रोसेस आणि हॉट प्रोसेस दोन्ही प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये। तर या दोन्ही प्रोसेसमधलं तेल तुम्हाला सगळ्या ई-कॉमर्स वेबसाईट्सवर उपलब्ध आहे आणि त्याचा तुम्ही वापर करा, मला खात्री आहे। आणि खूप खूप धन्यवाद देतो माऊली घाणीला की असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स तुम्ही आम्हाला उपलब्ध करून देता, म्हणून आम्हाला छान छान वेगवेगळ्या रेसिपीज सुचतात आणि त्या प्रेक्षकांपर्यंत जातात। पाहत राहा मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।